या जगामध्ये कोणी कोणाला सुखही देत नाही, कोणी कोणाला दुःखही देत नाही. एखाद्याच्या वाट्याला जर सुखच येत असेल तर त्यानं समजून घ्यावं आपलं काहीतरी पुण्य आहे, आणि एखाद्याच्या वाट्याला वारंवार जर दुःखच येत असेल तर त्यानं समजून घ्यावं की आपलं काहीतरी पाप आहे. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. काल आपण पाहिलं की या कथेचा मुख्य श्रोता जे राजा परीक्षितीने ही कथा का ऐकली, त्याला का ऐकायला मिळाली, हा प्रश्न शौनकजींनी सूतजींना केला. सूतजी त्यावेळेला परीक्षिती राजाच्या कुळाचा पूर्ण समाचार सांगतायत की राजा परीक्षितीच्या कुळामध्ये जन्माला आलेला आहे. ते कुळ काय सामान्य नाहीये. स्वतः भगवान श्रीकृष्णाने ज्या कुळाची सेवा केली, कशी सेवा केली, द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या कोणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. राजा द्वारकेचा आहे, परंतु सेवा करण्याकरता पांडवांच्या घरी राहिला. त्याच पांडवांचा नातू म्हणजे परीक्षित राजा आहे. कशी सेवा केली भगवंताने? काल आपण पाहिलं की कुंती मातेनं भगवंताकडे काय मागणं केलं. कुंती माता भगवंताला म्हणते, देवा मला आयुष्यभराकरता दुःख दे. का बरं दुःख दे? या जगामध्ये कोणीच असं नाहीये की ते स्वतःला दुःख मागतंय. मज लागी दुःख व्हावे असे कोणी भावे ना जे, मला दुःख व्हावं असं या जगामध्ये कोणालाच वाटत नाही. मग कुंती माता का बरं दुःख मागते? सगळ्यांना आश्चर्य वाटते. ती कुंती माता सांगते का बरं दुःख? कारण ती सांगते की माझ्या जन्मामध्ये, या पूर्ण आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेला माझ्या जीवनामध्ये दुःख आलं त्या त्या वेळेला भगवंत तू माझ्या समोर होता, माझ्या बरोबर होता. जर तू आमच्या बरोबर राहण्याकरता आमच्या जीवनामध्ये दुःख हवं असेल तर ते दुःख सहन करायला आम्ही तयार आहे, पण तू फक्त आमच्या जीवनामध्ये राहिलं पाहिजे. त्यामुळे आम्हाला दुःखच दे. भगवान म्हणाले, आत्या दुःख मागू नको, मी तुझ्या बरोबरच राहायला तयार आहे. भगवंतानं द्वारकेला जाण्याचं रद्द केलं आणि भगवान पुन्हा हस्तिनापुरातच राहायला लागले. बरेच दिवस लोटले. एके दिवशी रात्री सगळे झोपलेले असताना एका महालामध्ये भगवंताला त्या ठिकाणी उजेड दिसतोय. कोण जागे म्हणून भगवान पाहायला गेलं. पाहिलं तर तो महाल धर्मराजाचा, युधिष्ठिर राजाचा होता. राजा युधिष्ठिर रात्री का जागतोय पाहिलं तर राजा युधिष्ठिर केवळ जागत नव्हता, रडत होता, शोक करत होता. भगवान श्रीकृष्णाने विचारलं, काय झालं राजा दुःख करायला? आता युद्ध तर तू जिंकलेलं आहे, हस्तिनापुरासारखं निष्कंटक राज्य मिळालेलं आहे, चक्रवर्ती राजा झालेला आहेस तू, तरी देखील दुःख का? आता काय कमी जीवनामध्ये? राजानं सांगितलं, देवा कृष्णा, राज्य कोणाकरता जिंकायचं असतं? घरच्यांकरता ना. संपत्ती कमवून आणायची कोणाकरता? पैसे कमवून आणायचे कोणाकरता? घरच्यांकरता ना. हे राज्य जे मला मिळालं ते कोणाबरोबर युद्ध करून मिळालं? माझ्याच घरचे होते ना. कौरव काय दूरचे होते का? माझेच भाऊ होते. या युद्धामध्ये कोण गेले देवा? माझेच भाऊ गेले, माझे चुलते गेले, माझे आजोबा गेले, माझे गुरु गेले, नवे नवे माझी मुलंही या युद्धामध्ये गेली. माझ्याच मुलांच्या, माझ्याच आप्तजांच्या, माझ्या नातेवाईकांच्या रक्तानं भरलेलं राज्य मी कसं काय भोगू देवा? किती स्वार्थी आहे देवा मी. माझ्या स्वार्थाकरता मला माझ्या लोकांना मारावं लागले. हे राज्य घेण्याकरता मला माझ्याच लोकांच्या विरोधात लढावं लागलं. हे राज्य आता मला भोगूशी वाटत नाही देवा. असं वाटतं हे राज्य सोडून कुठेतरी जंगलामध्ये जावं, एखाद्या कपारीमध्ये कंदमुळे खाऊन जगावं, पण हे राज्य मला आता भोगूशी वाटत नाही. हे राज्य भोगत असताना मला माझ्या आप्तजांची, माझ्या स्वकीयांची तोंड समोर दिसत आहेत. कसेही जरी असले तरी ते माझे भाऊ होते, माझेच नातेवाईक होते. भगवंतानं अनेक प्रयत्न केले राजाला समजवण्याचे, पण राजा काय ऐकेना. अशाच प्रकारचा शोक अर्जुनालाही झाला होता, पण अर्जुनाला जो शोक झाला तो युद्धाच्या पूर्वी झाला. अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता. म्हणला नाही करणार मी युद्ध. का? कारण आपल्याच बांधवांना मारून हे राज्य मिळवण्यापेक्षा मी जंगलामध्ये जाईल. पण अर्जुनाला समजवण्यामध्ये भगवान त्या ठिकाणी समर्थ ठरले, यशस्वी झाले. पण राजा युधिष्ठिर काय ऐकेना. काय करावं? सगळ्यांनी समजावून सांगितलं. कुंती मातेने सांगितलं, द्रौपदीने सांगितलं, भीमानं सांगितलं, अर्जुनाने सांगितलं. काय करायचं? सगळ्यांनी भगवंताला विचारलं काय करायचं? देवानं सांगितलं एक व्यक्ती आहे की त्या व्यक्तीने जर समजावून सांगितलं, त्या व्यक्तीने जर उपदेश केला तर निश्चित धर्मराजा या शोकातून बाहेर पडेल. कोण आहे देवा ती व्यक्ती?
देवानं सांगितलं ती व्यक्ती म्हणजे आचार्य भीष्म. पितामह भीष्माचार्याने जर सांगितलं तर राजा धर्मराजा या खेदातून नक्कीच बाहेर पडेल. का? कारण धर्मराजा आपल्या जीवनामध्ये कोणाला आदर्श मानत असेल, कोणाकडे पाहून जर जीवन जगत असतील तर ते आहेत भीष्माचार्य. राजाचं जीवन हे संपूर्ण भीष्माचार्यांक पाहून चाललेलं होतं. का आदर्श जीवन असू नये? आदर्श असं जीवन होतंच भीष्माचार्यांचं. कारण भीष्माचार्यांनी इतका त्याग कोणाच्या जीवनामध्ये नाहीये. आणि ज्याच्या जीवनामध्ये त्याग आहे त्याचं जीवन आदर्श ठरतं. अहो, आपल्या वडिलांच्या केवळ एका इच्छेकरता, एका सुखाकरता ज्यानं संपूर्ण आयुष्यभर ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली आणि हस्तिनापुराच्या गादीचा राजा होण्याचं स्वतःच्या ठिकाणी सामर्थ्य असताना सुद्धा सेवक म्हणून राहिले, एवढा मोठा त्याग केला केवळ वडिलांच्या सुखाकरता. भीष्माचार्यांच्या वडिलांचं नाव आहे शंतनू राजा. या भीष्माचार्यांचं पहिलं नाव आहे देवव्रत. यांचं वय झालं लग्नाचं. त्यावेळेला शंतनू राजाला लग्नाची इच्छा झाली, मुलाच्या नाही स्वतःच्या लग्नाची. सत्यवती नावाच्या एका कोळ्याच्या मुलीला त्यांनी मागणं घातलं, परंतु त्या कोळ्यानं सांगितलं की तुम्हाला आधीच एक मुलगा आहे, आता माझ्या मुलीपासून जे मुलं होतील त्यांना सेवक म्हणून राहावं लागेल. राजा तर तुमचा सत्यव्रत होईल, देवव्रत होईल, माझ्या मुलांनी काय सेवा करायची का? शंतनू राजाला कळे ना काय करावं. राजा घरी आला, पण राजाला ती बायको मिळाली नाही म्हणून राजा दुःखी आहे, शोक करतोय. देवव्रताला कळालं की आपल्या वडिलांना दुःख आहे आणि त्या दुःखाला कारण आपण आहे. तो देवव्रत वडिलांना न सांगता त्या कोळ्याच्या घरी गेला आणि त्या कोळ्याला सांगितलं माझ्या वडिलांना तुमच्या मुलीबरोबर लग्न करायचंय. मी जर तुम्हाला अडचण ठरत असेल तर ऐका, मी गंगानंदन देवव्रत प्रतिज्ञा करतो, भीषण प्रतिज्ञा करतो की मी आयुष्यभर ब्रह्मचारी राहील आणि हस्तिनापुराच्या गादीची केवळ सेवक म्हणून सेवा करेन. भीषण प्रतिज्ञा घेतली म्हणून भीष्माचार्य नाव पडलं. आपल्या मुलांना आपल्या सुखाकरता अशी प्रतिज्ञा घेतली ही बातमी शंतनू राजाला कळाली. शंतनू राजा स्वतः भीष्माचार्यांकडे आले, म्हणले बाळा माझ्या सुखाकरता एवढा मोठा त्याग, आता खर तर राजा होण्याची वेळ तुझी आहे आणि या वयामध्ये तू आता सेवक म्हणून राहणार, आयुष्यभरा करता एवढा मोठा त्याग, मी तुला आशीर्वाद देतो की तुझी इच्छा झाल्याशिवाय तुला देवही मारू शकणार नाही, इच्छा मृत्यूचा आशीर्वाद देतो. म्हणून भगवंतानं सांगितलं की राजा धर्मराजा कोणाचा ऐकेल? फक्त भीष्माचार्यांचा ऐकेल. का? कारण भीष्माचार्यांच्या जीवनामध्ये त्याग आहे आणि ज्याच्या जीवनामध्ये त्याग आहे त्याचं जीवन आदर्श ठरतं. हो, आपल्या घरामध्ये आपण जर पाहिले तर आपल्या आजोबांचे पंजोबांचे फोटो नाही आहेत, पण त्याच भिंतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो आहेत, धर्मवीर संभाजी महाराजांचे फोटो आहेत, ज्ञानोबारायांचे फोटो आहेत, तुकोबारायांचे फोटो आहेत. का? यांच्या जीवनामध्ये काय आहे? धन आहे का? नाहीये, पण त्यांच्या जीवनामध्ये त्याग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ले जिंकले म्हणून ते महान नाहीये, त्यांनी जिंकलेले किल्ले रयते करता होते म्हणून ते महान आहे. धर्मवीर संभाजी महाराजांना मृत्यू आला, तो मृत्यू खूप दुःखदायक होता म्हणून ते धर्मवीर नाही ठरले, त्यांचा मृत्यू धर्माकरता होता, त्यागाकरता होता म्हणून ते धर्मवीर ठरले. म्हणून आदर्श जीवन त्याचंच असतं की ज्याच्या जीवनामध्ये त्याग आहे. प्रभू श्री रामचंद्रांच्या जीवनामधला जर वनवास काढला तर त्यांचं जीवन त्यागमय आदर्श नाही ठरत, त्यांच्या जीवनामध्ये त्याग आहे, वनवास आहे म्हणून त्यांचं जीवन आदर्श म्हणाले. तसं भीष्माचार्यांच्या जीवनामध्ये त्याग आहे म्हणून त्यांचं जीवन आदर्श आहे. देवानं सांगितलं की भीष्माचार्यांना कडे घेऊन जाऊ आपण यांना. ठरलं. दुसऱ्या दिवशी सकाळी भीष्माचार्य कुरुक्षेत्रावरती पडलेले आहेत, सर्वांगामध्ये बाण शिरलेले, शरपंजरी पडलेले, बाणांच्या शय्येवरती पडलेले भीष्माचार्य. युद्ध संपून 51 दिवस होऊन गेले तरी देखील आपल्या मृत्यूची वाट पाहतायत. काहीच शिल्लक राहिलं नव्हतं, फक्त 2 गोष्टी शिल्लक राहिल्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या वडिलांनी दिलेला आशीर्वाद, इच्छा मृत्यूचा आशीर्वाद, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुखामध्ये भगवंताचा नामअट्टास. प्रार्थना करताय देवाला, मनामध्ये माहिती आहे की तो देव मला भेटायला येणार आहे. आयुष्यभर केलेल्या साधनेवरती, आयुष्यभर केलेल्या भक्तीवरती, आयुष्यभर केलेल्या सत्य आचरणावरती विश्वास आहे की मला शेवटला कोणी जरी नाही भेटायला आलं तरी मला तो देव भेटायला येणार आहे. म्हणून त्या देवाचं नामस्मरण करतायत.
सगळीकडे मृतदेहांचा खच पडलेला आहे, रक्त पडलेले, कोलेला आणखी त्याचे लसके तोडतायत. पण त्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये 51 दिवस पाठ पाहतायत. का बरं 51 दिवस पाठ पाहतायत? काय गरज होती? कारण त्यांनी गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं ना, कुंकू लावलं होतं कपाळावरती देवाच्या नावाचं. त्यांना विश्वास होता की तो देव शेवटच्या क्षणाला मला भेटायला येणार आहे. कारण भक्ताची इच्छा हीच असते. एक भक्त आपल्या देवाकडे काय मागतो? अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम देहांते तव सानिध्यम देही मे परमेश्वर. देवा मला एवढंच दे. काय दे? अनायासेन मरणम, मला येणारा मृत्यू त्रासदायक नसावा. विना दैन्येन जीवन, माझं आयुष्य दारिद्र्य रहित जावं. पण या गोष्टी होतील न होतील, पण माझा शेवट असा व्हावा देहांते तव सानिध्यम. मी ज्या वेळेला मरेल, माझ्या जेव्हा शरीरातून प्राण निघून जातील ना, त्यावेळेला देवा तू माझ्या समोर असावं. का? कारण बाकी ज्यांच्याकरता मी आयुष्य घातलेले ते शेवटला नाही येणार. ज्यांची तुझं गुंती ते तो मोकली ती आणती, ते शेवटच्या क्षणाला मला सोडून जाणार आहे. पण त्या क्षणाला देवा तू तिथे यावं. स्वतः भगवान धर्मराजाला घेऊन, पांडवांना घेऊन त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर निघाले. भगवंताला आलेलं जर पाहिल्याबरोबर भीष्माचार्य प्रसन्न झाले. नमस्कार करण्याचा प्रयत्न केला, पण हातामध्ये बाण शिरलेले. कसं काय नमस्कार करायचा? डोळ्यांच्या पापणीची लवलव केली, उघडझाप केली, मनोमन नमस्कार केला. भरपूर काही बोलायचंय, पण शरीरामध्ये रक्ताचा एक थेंबही शिल्लक नाहीये. काय बोलावं? अर्जुनाकडे पाहिलं. अर्जुनाला कळालं यांना काय पाहिजे. अर्जुना आपल्या धनुष्याला बाण लावला, गंगा मातेचं स्मरण केलं, बाण सोडून दिला. त्या ठिकाणी गंगा माता प्रकट झाली. भीष्माचार्यांनी पाणी ग्रहण केलं. का कोण जाणे, शेवटच्या क्षणाला आपल्या आईलाही भेटण्याची इच्छा असेल त्यांना. कारण गंगेचे ते सुपुत्र होते. हा भीष्म गंगानंद ज्ञानोबाराय सांगतात. पाणी ग्रहण केलं भगवंतानं, भीष्माचार्यांनी, आणि भगवंताकडे पाहिलं. भगवंताला विचारलं, देवा काय येणं केलं? काय निमित्ताने इकडे येणं केलं? देवानं सांगितलं, पहा ना आचार्य, हा धर्मराजा उगाच खेद करतोय. याला असं वाटतं की युद्धामध्ये जबाबदार मीच आहे. हे झालेल्या युद्धाला, या नरसंहाराला जबाबदार मी आहे. माझ्यामुळे सगळे मेले, याला असं वाटतं. मी याला सांगितलं, हे युद्ध पांडव आणि कौरवांचं नव्हतंच. हे युद्ध होतं सत्य आणि असत्याचं. हे युद्ध होतं न्याय आणि अन्यायाचं. या युद्धामध्ये पांडव नाही जिंकले, या युद्धामध्ये सत्य जिंकलं, धर्म जिंकला, न्याय जिंकला. कौरव नाही हरले, असत्य हरलं, अन्याय हरला. पण हा ऐकतच नाहीये. हा माझा ऐकत नाही, त्यामुळे तुमच्याकडे याला घेऊन आलोय मी. भीष्माचार्यांनी ऐकलं आणि भीष्माचार्यांना हसायला आलं. भीष्माचार्य धर्मराजाकडे पाहून बोलायला लागले, धर्मा काय वाटतं तुला? या भगवान श्रीकृष्णानं तुला इथं उपदेश देण्याकरता आणले असं तुला वाटतं का? अरे याच्या मनामध्ये जर आला असता ना, तुला खेदातून बाहेर काढायचं, तुझा शोक घालवायचा, याला काहीच अशक्य नाहीये. करशील तरी नव्हे काय, राईचा डोंगर पर्वत राई, डोंगराचा राईचा पर्वत करणं याच्या सहज शक्य आहे. काही करू शकतो. पण माझ्याकडे का आणला माहितीये का? तुझ्या निमित्तानं मला भेट द्यायची ना, म्हणून तर इथं मला तुला घेऊन आलेला आहे. अरे धर्म, तू याला काय समजतो? तुझ्या मामाचा मुलगा समजतो, अर्जुनाचा मेहुणा समजतो का, तुमचा सारथी समजतो? काय समजतो तू याला? यापैकी हा काहीच नाहीये. एष वै भगवान साक्षात आद्यो नारायण पुमान मोहन माया लोकश गुडश्चरती विष्णू सुधर्मा. अरे हा साधारण नाहीये. एष वै भगवान साक्षात, हा साक्षात भगवान नारायण आहे. पण आपल्या मायेनं सगळ्यांना मोहित करून स्वतःचं खरं स्वरूप न कळून देता सगळ्यांना मोहामध्ये ठेवतो, मायेमध्ये ठेवतो. गुडश्चरती विष्णू, वृष्णकुलामध्ये फिरणारा हा सगळ्यांना मुद्दाम आपल्या मायेमध्ये मोहित करून ठेवतो. याला ओळख धर्मा. याला ओळखण्यासारखा जगामध्ये दुसरा कोणता धर्म नाही. याला शरण जाण्यासारखा जगामध्ये दुसरा कोणता धर्म नाही. धर्मराजा बरोबर बोलल्यानंतर भीष्माचार्य भगवंताकडे वळून बोलायला लागले, देवा माझी एक इच्छा आहे. काय? सदैव देव भगवान प्रतीक्षताम कलेवरम यावदिदम हिनोम्यहम प्रसन्न हासार ननो चलो नसम मुखांबुजो ध्यान पतश्चतुर्भुजः. देवा
सदैव देवो भगवान प्रतीक्षणाम, देवा तोपर्यंत वाट पहा, तोपर्यंत माझ्यासमोर उभे राहा. यावद इदम कलेवरम हिनोम्यहम, जोपर्यंत या शरीरामधून मी माझ्या प्राणाचा त्याग करत नाही तोपर्यंत तुम्ही असेच माझ्या समोर राहा. तुमच्या मुखाकडे पाहत पाहत मला माझे प्राण सोडायचे देवा, असंच माझ्या समोर उभे राहा. भीष्माचार्यांना भरपूर काही बोलायचंय. भीष्माचार्य म्हणताय देवा माझ्या अजून एक शंका आहे. भगवान म्हणाले बोला ना, काय बोलायचंय. भीष्माचार्य म्हणले देवा मला जसं आठवतंय तसं मी आयुष्यभर कधीच काही पाप नाही केलेलं देवा, कधीच चुकीचं वागलेलं नाही देवा. भगवान त्यांना तिथंच थांबवत म्हणाले त्यामुळेच तर तुम्हाला भेटायला आलोय ना मी. भीष्माचार्यांना भरपूर बोलायचं. भीष्माचार्य म्हणतायत मी आयुष्यभर पाप नाही केलेलं, पण देव तिथंच अडवतात म्हणतायत त्यामुळे तुम्हाला भेटायला आलेलो आहे मी उगाच कोणाला भेटायला नाही जात. भीष्माचार्य म्हणाले ते बरोबर आहे देवा, पण मी जर आयुष्यभर काही पाप नाही केलेलं तर माझ्या वाट्याला हे असा मृत्यू काय यावा, असं दुःखमयी मृत्यू माझ्या वाट्याला काय यावा. काय केलं देवा मी. हे ऐकल्यानंतर भगवान म्हणाले तुम्ही पाप केलं नाही पण पाप पाहिलं ना. भर सभेमध्ये ज्या वेळेला द्रौपदीला आणलं गेलं ती द्रौपदी सगळ्यांकडे दया मागत होती, वाचवा मला, हे नराधम माझ्या इज्जतीला हात घालतायत. धृतराष्ट्राकडे तिने दाद मागितली, तुमच्याकडेही दाद मागितली. विदुर काका फक्त त्या सभेमधून निघून गेले. तुम्ही फक्त हात जरी वर केला असताना तरी दुर्योधनाची दुःशासनाची ताकद नसते झाली द्रौपदीकडे पाहण्याची. पण तुम्ही काय म्हणाले तेव्हा, मी दुर्योधनाचं मीठ खाल्लेलं आहे म्हणून मला काय बोलता येणार. तुम्ही खालेल्या मिठाला जागले पण द्रौपदीला वाचवायला नाही आले. उघड्या डोळ्यानं पाप पाहिलं. पाप करणारा जेवढा जबाबदारी आहे तेवढा पाप पाहणारही तेवढा जबाबदारी आहे. भगवान अजून पारा सोडून म्हणायला लागले एवढंच जर तुम्हाला कळतं पाप आणि पुण्य मग कौरवांच्या बाजूने का लढले. माहिती होतं तुम्हाला पांडव खरे, मग पांडवांच्या बाजूने का नाही लढले, का त्या कौरवांची बाजू घेतली. देव जेव्हा गरम होऊन बोलायला लागले तेव्हा भीष्माचार्य म्हणाले ऐका देवा. भीष्माचार्यांनी जे उत्तर दिलं ना त्या उत्तरानं देवही गार झाले. भीष्माचार्य म्हणतात देवा मला इच्छा मृत्यूचं वरदान आहे, माझी इच्छा झाल्याशिवाय मला कोणीही मारू शकत नाही मला माहिती आहे. पण या युद्धामध्ये देवा जर तुमची इच्छा असते ना तर मला मारावंही लागलं असतं हे मला माहिती होतं. तुमची इच्छा असते तर मला भर रणांगणामध्ये मारावं लागलं असतं. मी जर पांडवांच्या बाजूने राहिलो असतो ना उभा तर माझ्या समोर कौरव उभे असते आणि मला मृत्यू येताना मला समोर त्या कौरवांना त्या पापी लोकांना पाहावं लागलं असतं. पण मी कौरवांच्या बाजूने का उभा राहिलो माहितीये का, मला माहितीये मला मरण येणार आहे. पण ते मरण येताना तुम्ही पांडवांच्या बाजूने होता, तुम्हाला पाहत पाहत मला मारायचं होतं ना म्हणून मी कौरवांच्या बाजूने लढलो. देव जोडे तरी करावा अधर्म, अधर्म असेल पण तुम्ही जोडत असेल ना, तुम्हाला जर पाहता येत असेल तर अधर्माच्या बाजूने उभं राहायला तयार. भीष्माचार्यांच्या बोलण्याला देवालाही गप्प बसावं लागलं. ही भक्ताची भाषा असते अशी. पुढे भीष्माचार्य धर्मराजाला सांगू लागले, अनेक धर्म सांगितले राजानं काय करावं कसं जगावं. राजधर्म ब्राह्मण धर्म सगळे धर्म सांगितले. शेवटी सांगितलं राजानं आपल्या प्रजेमध्ये आपल्या राज्यामध्ये स्त्रीवरती होणारा अत्याचार डोळ्यानं पाहू नये, स्त्रीला नेहमी न्याय द्यावा. हे वाक्य बोलल्याबरोबर त्या ठिकाणी खुदकन हसण्याचा आवाज आला. त्या हसली होती ती द्रौपदी, कारण स्त्रिया तिथं मोजण्या एवढ्याच होत्या. सुभद्रा होती, कुंती होती, द्रौपदी होती आणि कृपी होती. भीष्माचार्याने ओळखलं द्रौपदी हसली. का बरं हसली द्रौपदी. भीष्माचार्याने विचारलं काय झालं द्रौपदी का हसतेस. द्रौपदी घाबरली, काही नाही म्हणली, सहज हसली. सहज नाही म्हणे. एखादी कुलवान स्त्री घरांदाज स्त्री विनाकारण स्मित हास्य सुद्धा करत नाही. विनाकारण स्मित हास्य सुद्धा करत नाही. तू तर खुदकन हसली, काय कारण आहे, का हसली. द्रौपदी सांगते तुम्ही आता सांगितलं की राजानं स्त्रीवर झालेला अत्याचार डोळ्यानं पाहू नये, स्त्रीला न्याय द्यावा. मग तुमचा हा न्याय त्यावेळेला कुठे गेला होता की ज्या वेळेला भर सभेमध्ये माझ्या साडीला हात घातला गेला त्यावेळेला तुमचा न्याय कुठे गेला. मी तुमच्याकडे दाद मागितली होती त्यावेळेला हा तुमचा धर्म कुठं झोपला होता. भीष्माचार्य म्हणले त्याच पापाचं तर फळ भोगतोय ना मी. हे
यानंतर भीष्माचार्यांनी अनेकांना अनेक उपदेश केले. अनेक जण त्या ठिकाणी भीष्माचार्यांचा शेवटचा उपदेश ऐकायला आले होते. भीष्माचार्य साधारण नाहीत, 12 भागवतांपैकी एक आहे. भागवतामध्ये जे 12 भक्त आहेत मुख्य, त्या 12 भागवतांपैकी मुख्य भक्त भीष्माचार्य आहे. पुढे भीष्माचार्य भगवंताशी बोलताना म्हणायला लागले, देवा आता एक शेवटची माझी मागणी आहे. काय मागणी आहे ते सांगतायत. देवा मला एक मुलगी आहे आणि ती उपवर झालेली आहे, लग्नाला आलेली आहे. तिने अनेक वर पाहिले पण तिला कोणीच आवडलं नाही, पण तिने तुम्हाला पाहिलं, तिने तुम्हाला मनोमन वरलेलं आहे देवा. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागलं, कारण ज्यांनी आयुष्यभर ब्रह्मचर्य राहण्याची प्रतिज्ञा घेतली ते शेवटला सांगतात की मला एक मुलगी आहे. सगळ्यांचे डोळे भीष्माचार्यांकडे टक लागून पाहायला लागले की काय सांगतायत, शेवटच्या वेळी काहीतरी खरं सांगतायत का काय. सगळ्यांचं मनभावना जाणून भीष्माचार्य बोलायला लागले, देवा माझी जी मुलगी आहे ना, ती मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून माझी बुद्धिरूपी कन्या आहे. इति मतिरूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंग बेबी भूमनी. तृष्णा रहित, इच्छा रहित असणारी माझी जी बुद्धी आहे की जिला आता बाकी संसारात कशाचीच इच्छा नाहीये, कशाची कामना नाहीये, ती बुद्धिरूपी कन्या तुम्हाला वरण्याला तयार आहे. कारण ज्या वेळेला लग्न होतं ना, त्यावेळेला लग्नामध्ये कोण काय पाहतं याचं वर्णन केले सुभाषितकारांना. त्यानं सांगितले, कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न मितरे जनाः. लग्नाला आल्यानंतर कोण काय पाहतं, कन्यावर येते रूपम. लग्नामध्ये नवरी मुलगी नवऱ्याचं तोंड पाहते, तोंड पाहून नवरा ती पाहते, पसंत करते. कन्यावर येते रूपम. माता वित्तम, मुलीची आई काय पाहते, पैसा पाहते. मुलगा पैसा कमवतोय का, धनवान आहे का, भरपूर पैसा आहे का, माझ्या मुलीला काही काम करायला लागलं पाहिजे असा पैसा आहे का. माता वित्तम. वडील काय पाहतात, पिता श्रुतम, वडील मुलाची कीर्ती पाहतात, शिकलेला आहे का. बांधवा कुलमिच्छन्ति, भावकी काय पाहते, भावकी म्हणते आमच्या बरोबरीला उठण्यालायक आहे का, उठण्या बसण्यालायक आहे का. अहो पण हे बाकीचे जे लोक लक्झरी भरून भरून जातात, टेम्पो भरून भरून जातात, हे कशा करता जातात, मिष्टान्न मित्रे जनाः. ते फक्त जेवण पाहायला जातात, गुलाबजाम आहे का बासुंदी. तसं माझ्या बुद्धिरूपी कन्यानं तुम्हाला पाहिलं आणि तिला बाकी जगातलं कोणीच आवडलं नाही, तिला फक्त तुम्ही आवडले, म्हणून माझ्या बुद्धिरूपी कन्याचा तुम्ही स्वीकार करा, भीष्माचार्य म्हणतायत. कारण बुद्धीने शरण जाण्या योग्य या जगामध्ये केवळ आणि केवळ भगवान तुम्हीच आहात. तुम्ही सोडून या जगामध्ये दुसरं कोणी शरण जाण्याला योग्य नाहीये. कारण शरण आलेल्याला आश्रय देणं, सुख देणं हे केवळ तुम्हालाच जमतं. कारण या जगामध्ये सुखरूप केवळ आणि केवळ तुम्हीच आहात. तुम्ही सोडून जगामध्ये सुख दुसरीकडे कोणीच नाही. जगातलं सगळं सुख तुमच्यापाशीच आहे, पण या बुद्धीला शरण जाण्याला योग्य तुम्हीच आहात. आणि आता माझ्यासमोर असे उभे आहात ना, असं प्रसन्न म्हणून नका उभं राहू. ते रणांगणामध्ये ते रूप जे तुम्ही घेतलं होतं ना मला मारण्याकरता, हातामध्ये चक्र घेऊन माझ्यावर धावून आले होते, घोड्यांच्या टापांना उडालेली धूळ तुमच्या केसावरती आलेली होती, अनेक बाण लागल्यामुळे तुमचं शरीर जखमी झालेलं होतं, कारण अर्जुनाचे बाण तुम्ही सहन केले होते. ते स्वरूप मला पाहायचंय. कसं काय ते स्वरूप झालं होतं, कारण युद्ध सुरू होऊन 9 दिवस उलटून गेले. या 9 दिवसामध्ये वास्तविक पांडव सैन्याची हानी व्हायला पाहिजे होती, पण पांडवांना काहीच झालं नाही. कौरव सैन्याची हानी व्हायला लागली. कौरवांचा राजा दुर्योधन तापला आणि सेनापती असणाऱ्या भीष्माचार्यांच्या तंबू समोर गेला आणि आवाज दिला, आचार्य बाहेर या. का बरं दुर्योधन आपल्याला बोलवते म्हणून आचार्य बाहेर आले. काय झालं दुर्योधना. दुर्योधनानं सांगितलं, तुम्हाला काही वाटतं का नाही, काही लाज वगैरे काही. भीष्माचार्यांची लाज काढली. का बरं, खाताय आमचा आणि लढताय पांडवांच्या बाजूनं. अहो 9 दिवस उलटून गेले. वास्तविक तुमच्या ताकदीनं 5 दिवसाचं युद्ध संपायला पाहिजे होतं, पण आज 9 दिवस होऊन गेले तरीही युद्ध संपेना. आमचं 11 अक्षोहिणी सैन्य होतं, ते 7 अक्षोहिणीवरती आले. पांडवांचं 7च होतं, अजून तिथंच आहे. काय करताय तुम्ही, काहीतरी लाज बाळगा. भीष्माचार्यांची लाज काढली. भीष्माचार्यांना वाईट वाटायला लागला, अरे ज्यांच्या करता मी सेवक म्हणून राहिलो त्यांनीच माझी लाज काढली.
मोठ्या व्यक्तीचा केलेला अपमान हा त्याच्या मृत्यूसारखा असतो. संभावितसे चाकीर्तीर मरणादतीर इच्छते, जाणतेनी तवची जियावे, जव अपकीर्ती अंगान पवे. मोठ्या माणसानं तोपर्यंत जीवन जगावं की जोपर्यंत आपल्या कीर्तीला काही डाग लागत नाही. एकदा का आपली अपकीर्ती झाली की मोठ्या माणसानं जगूच नाही, तिथून पुढे त्याचं जीवन मृतवत असतं. संभावितसे चाकीर्तीर मरणादतीर इच्छते, ज्ञानोबाराय सांगतात. भीष्माचार्यांना तो अपमान सहन नाही झाला. भीष्माचार्य म्हणले, राजा उद्याच्या उद्या मी कुरुक्षेत्रावरती निष्पांडवी पृथ्वी करेल, पांडवांना मारून टाकेल, 5ही पांडवांना मारेल. भीष्माचार्यांच्या मुखातले शब्द होते, साधारण नव्हते. शापादपी शारादपी, ज्यांच्या भातातून निघालेला बाणही व्यर्थ जात नाही, मुखातून निघालेले शब्दही कधी व्यर्थ जात नाही. पण दुर्योधन मूर्ख, त्यानं तिथेही शंका घेतली. तो म्हणला, जर नाही झालं तर काय कराल? मग मात्र भीष्माचार्य चवतळले. भीष्माचार्य म्हणले, वासुदेव कर चक्र न धरऊ, तुमको मुख न दिखलाहू, लाजत हे मेरी गंगा जननी, शंतनु सुत न कहाऊ. राजा, एक तर उद्या युद्धामध्ये 5ही पांडवांना मारेल. जर पांडव माझ्याकडून नाही गेले तर त्या भगवान श्रीकृष्णानं या युद्धामध्ये शस्त्र न घेण्याची जी प्रतिज्ञा घेतलेली आहे ती प्रतिज्ञा तरी मोडायला लागेल. भीष्माचार्यांनी घेतलेली प्रतिज्ञा आहे, साधारण नाही, भीषण प्रतिज्ञा आहे. सगळीकडे बातमी पसरली, भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा घेतली आहे. आता पांडवांचं काही खरं नाही. पांडवांचं सैन्य सुद्धा म्हणायला लागले की उद्या पांडव जात आहेत. पण ज्यांना मारण्याची प्रतिज्ञा घेतलेली आहे ते मात्र निवांत तसेच झोपलेले आहेत. पण भगवान श्रीकृष्णाला काळजी वाटायला लागली. भगवान स्वतः अर्जुनाकडे गेले, अर्जुनाला उठवायला लागले. अर्जुना उठ. अर्जुन काय उठायला तयार नाही. भगवान म्हणतात, अरे उठ अर्जुना. अर्जुन म्हणतो, काय झालं देवा, झोपू द्या देवा. दिवसभर युद्ध करायचे, उद्या पुन्हा युद्ध करायचं. तुम्हाला काय, तुम्हाला फक्त रथच चालवायचंय. मला युद्ध करावं लागतंय, शस्त्र घ्यावे लागतात, बाण मारावे लागतात. भगवान म्हणाले, अरे ऐक, काय झालेलं आहे, काय झालं देवा? अरे भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा घेतली. अर्जुन म्हणाला, जाऊ दे देवा, भीष्माचार्य सारखीच प्रतिज्ञा घेतात. अरे पण आता घेतलेली प्रतिज्ञा काय विलक्षण आहे, वेगळी आहे, आगळी वेगळी आहे. काय देवा प्रतिज्ञा आहे? अरे उद्याच्या युद्धामध्ये निष्पांडवी पृथ्वी करेल अशी प्रतिज्ञा आहे त्यांची, सगळ्या पांडवांना मारेल. देवाला वाटलं एवढं सांगितल्यानंतर अर्जुन खाडकन उठून उभा राहील. पण अर्जुनाचं एक नाही दोन नाही, अर्जुन तसाच शांतपणे झोपलाय. भगवान अर्जुनाला म्हणले, अर्जुन तुला काही चिंता, काही भीती वाटते का नाही काही? अरे भीष्माचार्यांची प्रतिज्ञा आहे, हा भीष्म गंगानंदनो, जो प्रताप तेजस्वी भानू. ज्ञानोबारांनी त्यांचं वर्णन करताना सांगितलं, प्रताप तेजस्वी भानू. भीष्माचार्य म्हणजे असा सूर्य आहे की ज्या सूर्याच्या प्रतापरूपी किरणांनी, वीरतेरूपी किरणांनी शत्रुरूपी अंधकाराचा लगेच नाश होतो. त्यांना भीष्माचार्य म्हणतात. तो प्रताप तेजस्वी भानू, त्यांचा शब्द कधी व्यर्थ जात नाही. तुला काही चिंता, काही भीती वाटते का नाही? ते ऐकल्यानंतर अर्जुन उठून बसला आणि देवाला सांगायला लागला, देवा भीष्माचार्याने प्रतिज्ञा घेतल्यानंतर मला भीती वाटावी, मला चिंता वाटावी असं मला वाटतं ना? आम्हाला मारण्याचा जर आतापर्यंत प्रयत्न काय कमी झाले का देवा? किती जणांनी प्रयत्न केले आम्हाला मारण्याचे, पण कोणी मारू शकलं का? आणि आम्हाला जर कोणी मारण्याचा प्रयत्न करत असेल, आम्ही जर मरत असेल तर तू काय करतोय मग? तू जर आमच्या बरोबर असेल तर आम्ही भीती करावी आणि चिंता करावी असं का? हरी आला हाता मग कैची भय चिंता. तू जर आमच्या बरोबर असेल तर आम्ही कोणाला भ्यावं? हे होऊच शकत नाही. देवाला एवढंच ऐकायचं होतं. हा विश्वास देवाला अर्जुनाकडून ऐकायचा होता. अर्जुन पुन्हा झोपी केला, पण देवाला शांत राहावे ना का? कारण भीष्माचार्यांची प्रतिज्ञा आहे, ते काही करू शकतात. म्हणून भगवान द्रौपदीकडे गेले. द्रौपदीला सांगितलं की भीष्माचार्यांची प्रतिज्ञा आहे, आपल्याला भीष्माचार्यांकडे जायचंय. काय करायचं, कसं करायचं भगवंतानं सांगितलं की पहाटेच्या वेळेला भीष्माचार्य ध्यान लावून बसतायत. त्यावेळेला फक्त भीष्माचार्यांच्या दर्शनाला तू जायचं. दर्शन करत असताना फक्त हातामधल्या बांगड्या वाजवायच्या. बांगड्या वाजवल्या की भीष्माचार्य तुला आशीर्वाद देतील, एवढं सगळं सांगितलं. त्या कुरुक्षेत्रावरती रात्री अपरात्री भगवान अंगावरती काळी घोंगडी घेऊन त्या द्रौपदीचा सेवक म्हणून भगवान तिच्या बरोबर पुढं कंदील घेऊन चालतायत. त्या द्रौपदीला वाट दाखवतायत. भीष्माचार्याच्या तंबूपर्यंत आले. भगवंतानं सांगितलं आतमध्ये जाऊ नको.
जात असताना आवाज करू नको, आवाज होत असेल म्हणून चप्पल बाहेर काढून ठेव. चप्पल कुठं काढून ठेवायची म्हणून भगवंतानं द्रौपदीची चप्पल आपल्या हातामध्ये घेतली आणि बगलेमध्ये धरून ठेवली. एका हातामध्ये कंदील आहे, एका हातामध्ये ती चप्पल आहे द्रौपदीची. सांगितलं जा आतमध्ये. द्रौपदी आतमध्ये गेली. भीष्माचार्य ध्यानस्थ बसलेले. दर्शन घेतलं. दर्शन घेताना तिने फक्त बांगड्या वाजवल्या. भीष्माचार्यांना कळलं कोणतरी सुवासिनी आहे, सौभाग्यवती. त्यांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. द्रौपदीला हेच पाहिजे होतं. द्रौपदी म्हणाली आचार्य, हा आशीर्वाद या जन्मातला, आज दिलेला आशीर्वाद खरा मानायचा, काल घेतलेली प्रतिज्ञा खरी मानायची. भीष्माचार्य डोळे उडून पाहिलं, द्रौपदी. भीष्माचार्य द्रौपदीला काहीच बोलले नाही. भीष्माचार्य द्रौपदीला म्हणाले तू इकडे आलीच कशी काय? एक कुलवान स्त्री इतक्या रात्री अपरात्री एकटी माझ्याकडे कशी काय आली? द्रौपदी म्हणाली एकटी नाही आली मी, माझा सेवक माझ्या बरोबर आहे. कोण आहे तुझा सेवक? म्हणून भीष्माचार्य स्वतः बाहेर पाहायला आले. त्या काळ्या कुट्टा अंधारामध्ये काळी घोंगडी अंगावरती घेऊन स्वतः रंगाने काळा असणारा तो कान्हा कृष्ण त्या ठिकाणी एका हातामध्ये कंदील आहे आणि एका हातामध्ये द्रौपदीची चप्पल घेऊन त्या ठिकाणी उभा आहे. भीष्माचार्याने ते पाहिलं. भगवंताला भीष्माचार्य काहीच नाही म्हणले. द्रौपदीला म्हणाले द्रौपदी तू विचारलं ना कालची प्रतिज्ञा खरी ठरणार का आजचा आशीर्वाद खरा ठरणार? ऐक, कालची प्रतिज्ञा खरी नाही होऊ शकत, आजचा आशीर्वादच खरा ठरेल. का? कारण ज्यांना याचं रक्षण आहे ना त्याला कोणीच मारू शकत नाही. माझ्यासारख्यांचे 800 भीष्माचार्य जरी लावले, हजारो भीष्माचार्य जरी आले तर याचं ज्यांना रक्षण आहे त्याला कोणी मारू शकत नाही. म्हणून जा, तुझ्या पतींना कोणी काही करू शकत नाही. भीष्माचार्याने कृष्णाला सांगितलं ऐक देवा, एवढं करतो ना त्यांच्या करता, मग उद्याही ऐक, मी सुद्धा माझे पूर्ण प्राणपणाला लावणार, मी काय लगेच शस्त्र नाही सोडणार. दुसऱ्या दिवशी भीष्माचार्य त्या युद्धावरती आल्यावर, रणांगण भूमीवरती आल्यावरती 9 दिवस जेवढ्या त्वेषानं लढले नव्हते तेवढा सगळा त्वेष एकत्र करून लढायला लागले. बाणावरती बाण सोडायला लागले. भीष्माचार्य काही थांबायला तयार नाहीये. सगळे बाण अर्जुनाच्या शरीराला घासून जात आहेत. पण भगवान श्रीकृष्णाने पाहिलं भीष्माचार्य आता काही थांबणार नाहीये. म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्या रथावरून उडी मारतायत. खाली उडी मारल्याबरोबर भगवंतानं एक रथाचं मोडलेलं चक्र हातामध्ये घेतलेलं आहे. ते चाक हातामध्ये घेतल्याबरोबर त्याचं चक्र तयार झालं. ते चक्र घेऊन भीष्माचार्यांच्या अंगावरती भगवान धावून गेले. पण अर्जुन त्या ठिकाणी आला, भीष्माचार्यांचे पाय धरले. थांबा देवा, थांबा देवा, तुमची प्रतिज्ञा मोडेल देवा. पण भगवान काही थांबायला तयार नाहीत. भगवान भीष्माचार्यावरती धावून गेले. भीष्माचार्याने हे पाहिलं, भीष्माचार्य हसायला लागले. का बरं हसायला लागले? भीष्माचार्याने आपले शस्त्र खाली ठेवले, भगवंता पुढे आले. भगवंताला म्हणाले देवा, तुम्ही अर्जुनाला वाचवण्याकरता नाही हातामध्ये चक्र घेतलं, मला माहिती आहे. हे जे चक्र तुम्ही हातामध्ये घेतलंय ते फक्त आणि फक्त माझी प्रतिज्ञा मोडू नये ना म्हणून तुम्ही चक्र हातामध्ये घेतले. अपना मान टले टले जाए, भक्तो का मान टलता न देखा. स्वतःचा मान जरी गेला तरी चालेल, पण भक्ताचा मान तो जाऊ देत नाही. तुम्हाला लोकांनी किती नाव जरी ठेवले तरी तुम्हाला चालेल देवा, पण तुमच्या भक्ताला कोणी नाव ठेवलं तुम्हाला आवडत नाही. स्वतःची प्रतिज्ञा मोडली पण माझी प्रतिज्ञा खरी केली. त्या रणांगणावरती माझ्यावर धावून आले होते तुम्ही हातामध्ये चक्र घेऊन. सर्वांगाला घाम आलेला आहे, अंगावरती धूळ उडालेली आहे, तुमचे कुरोडे केस वाऱ्यामध्ये उडतायत. ते तुमचं रागाने तुमचे ओठ फडफड करत होते, डोळे लालबुंद झाले होते. ते रूप माझ्या समोर घेऊन उभे राहा. ते रूप पाहताना मला मारायचं का? कारण मी क्षत्रिय म्हणून मला मारायचंय. की मला मारतानाच रूप दाखवा असं म्हणताना ते भगवंताचं रूप पाहून भीष्माचार्यांनी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्राण सोडलेले. काय भीष्माचार्यांना मरण आलं महाराज? स्वतः भगवान समोर आहेत. अर्जुन युधिष्ठिरासारखे भक्त तिथे आहेत, संत तिथे आहेत. संत भक्त हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. देवही तिथं उपस्थित आहे. आणि उत्तरायणासारखा काल त्या ठिकाणी. इतकं चांगलं मरण, याशिवाय मोठं मरण चांगलं नसू शकतं. अशा कुलामध्ये त्या ठिकाणी राजा परीक्षितीचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. म्हणून राजा परीक्षित या ग्रंथाचा अधिकारी ठरतो हे सूतजी शौनकजींना सांगतायत. यानंतर राजाला अनेक त्या ठिकाणी उपदेश स्वतः शुकाचार्यांनी केले. एका ठिकाणी राजानं शुकाचार्यांना शंका केली की भगवान हे आचार्य
की आपण मागच्या स्कंदामध्ये सांगितलं की वृत्रासुराला मारण्याकरता स्वतः भगवंतानं इंद्राला मदत केली. हा वृत्रासुर त्या ठिकाणी यज्ञामधून प्रकट झाला, बाहेर आला. त्याला मारण्याला सगळे असमर्थ होते. फक्त दधीची ऋषींच्या अस्थिंपासून, हाडकांपासून झालेलं वज्र, त्या वज्रानेच तो मारणार. आणि हा उपाय स्वतः भगवंताने सांगितला. मला सांगा, देवांना कुणी निर्माण केलं? देवतेंना भगवंतानेच निर्माण केलं. राक्षसांना कोणी निर्माण केलं? भगवंतानेच निर्माण केलं. दोघांना जर त्यानंच निर्माण केलेलं आहे, तर मग एकाला मदत करतो आणि एकाला मारायला स्वतः तयार होतो. असं का? अशी विषमता देवाच्या ठिकाणी का बरं आहे? राजाच्या मनामध्ये जी शंका आली ना, ही राजाला देवाचा स्वभाव माहीत नसल्यामुळे आली. शुकाचार्यांनी सांगितलं, राजा, देव जरी एकाला मारत असले आणि एकाला जरी प्रेम जरी करत असले, तरी फळ मात्र देव दोघांना सारखंच देतात. जसं एक आई, आपली दोन मुलं आहेत. एक मुलगा हुशार आहे, त्याला काही सांगण्याची गरज नाही. पण एक मुलगा व्रात्य आहे, खोडकर आहे. त्या खोडकर मुलाला वेळोवेळी समजावं लागतं, सांगावं लागतं. वेळेप्रसंगी त्याला मारावंही लागतं. याचा अर्थ असा नाही की ज्या मुलाला मारते त्याच्यावर प्रेम नाहीये आणि ज्या मुलाला काही सांगावं लागत नाही त्याच्यावर खूप प्रेम आहे, असं नाही. दोघांचे स्वभाव वेगवेगळे आहेत, म्हणून दोघांना समजवण्याचा प्रयत्न तिचा वेगवेगळा आहे. दोघांचंही कल्याण व्हावं ही आईची इच्छा सारखीच आहे. तसं राक्षसांनाही मोक्षच देतो देव आणि देवतांनाही मोक्ष देतो, मग दोघांना देण्याचा मार्ग मात्र वेगवेगळा आहे. आणि वास्तविक या जगामध्ये देव कोणालाच काही देत नाही. अनेकांना असं वाटतं की माझ्या वाट्याला दुःख का आलं, बाकीच्यांच्या वाट्याला सुख आहे. जर देव सगळ्यांना सुख दुःख देतो तर सगळ्यांना सुखच द्यावं, नाहीतर सगळ्यांना दुःखच द्यावं. एकाला सुख आणि एकाला दुःख का देतो? तर देव वास्तविक कोणाला काही देतच नाही. ज्याच्या त्याच्या वाट्याला जे जे सुख आणि दुःख येतं ते त्याने केलेल्या कर्मानुसार येतं. देव फक्त कर्म फलदाता आहे. आपण केलेल्या कर्मानुसार फल काय द्यायचं हे तो ठरवतो, पण आपल्या कर्माशिवाय दुसरं फल देत नाही. ज्ञानोबा सांगतात, वाचोनी देते घेते अनेक, निभ्रांत नाही सम्यक, येथ कर्मची फळ सूचक मनुष्य लोकी. या जगामध्ये कोणी कोणाला सुखही देत नाही, कोणी कोणाला दुःखही देत नाही. एखाद्याच्या वाट्याला जर सुखच येत असेल तर त्याने समजून घ्यावं आपलं काहीतरी पुण्य आहे, आणि एखाद्याच्या वाट्याला वारंवार जर दुःखच येत असेल तर त्याने समजून घ्यावं की आपलं काहीतरी पाप आहे. आपल्या दुःखाला कोणीच जबाबदार नाही. जैसे क्षेत्री जे पेरीजे ते वाचून आन निपजे. जसं शेतामध्ये जे पेराल तेच उगवेल, आरशामध्ये जे पाहाल तेच दिसेल, तसं ही कर्मभूमी आहे. या कर्मभूमी जे तुम्ही कर्म कराल तेच तुम्हाला भोगायला. देव तुम्हाला सुखही देत नाही, दुःखही देत नाही. आणि देव एखाद्यावर जर रागवत असेल तर रागावला तरी त्याच्या रागवल्याने मोक्षच आहे, आनंदच आहे. ज्ञानोबा सांगत, श्रीकृष्ण कोपणी ज्यासे मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. श्रीकृष्णाने एखाद्याला रागानं जरी मारलं तरी ती व्यक्ती मोक्षालाच प्राप्त होते. राजा अशी शंका युधिष्ठिरालाही आली होती, कारण देवापर्यंत जाण्याकरता अनेक मार्ग आहेत. प्रेमानं देवापर्यंत जाता येतं, भयानं देवापर्यंत जाता येतं, स्नेहानं जाता येतं, आणि नातेसंबंधानं देवापर्यंत जाता येतं. कामं क्रोधम भयम स्नेहम ऐक्यम सौहृदमेव च नित्यम हरव विदतो यांती तन्मयताम हिते. देवावर प्रेम करून देवाला प्राप्त करून घेता येतं. पाहेपा वालभाचे निव्याजे त्या व्रजांगणाची काय निजे. वृंदावनातल्या गोपिकांनी देवावरती प्रेम केलं आणि त्याला प्राप्त करून घेतले. प्रेमानं त्याला प्राप्त करून घेता येतं, भयानंही प्राप्त करून घेता येतं. जर प्रेम करायचं असेल तर देवावरतीच करावं, आणि जर घाबरायचं असेल तर देवालाच घाबरावं. कंस आयुष्यभर देवाला घाबरत होता. ज्या वेळेला आकाशवाणी झाली की देवकीच्या गर्भा येईल नारायण, देवकीच्या गर्भाला येणारा 8वा पुत्र तुला मारणार आहे, ही आकाशवाणी झाल्याबरोबर तेव्हापासून जे कंस घाबरत होता, त्या घाबरण्यामुळे त्याच्या मनामध्ये देवाचं स्मरण घडत होतं. घाबरण्याच्या निमित्ताने का होईना पण देवाचं स्मरण घडत होतं. सारखं देवाचं चिंतन घडत होतं. चिंतन घडणं महत्वाचं आहे. प्रेमानं घडो किंवा भीतीनं घडो. कंसाला स्मरण घडत होते ती भीतीनं. शिशुपालाला जे स्मरण घडत होतं ते द्वेषानं. शिशुपाल त्याला शत्रू समजत होता. त्या राजसूय यज्ञामध्ये पांडवांनी राजसूय यज्ञ भरवला, आणि राजसूय यज्ञामध्ये सगळ्यांना महत्वाचं स्थान कोणाला द्यायचं, अग्रपूजा कोणाची करायची, म्हणून सगळ्यांनी सांगितलं भगवान श्रीकृष्णाची करा.
एक मतानं सांगितलं, पण शिशुपाल मात्र उठून उभा राहायला म्हणला, याची कशाला करायची पूजा? पूजा करण्याला याचं आहेच काय? अरे याचे आईबाप कोण हे सांगता येत नाही. कोण म्हणते वसुदेव देवकीचा आहे, कोण म्हणतं यशोदा आणि नंदाचा आहे. याचं आचरण तरी कसं आहे? लहानपणापासून चोऱ्या करतोय हा. माझं जिच्या बरोबर लग्न ठरलं रुक्मिणी, तिला स्वतः पळून घेऊन गेला हा. पूजा करण्याला याचं असं काय जीवन आहे? 100 वेळा त्याची निंदा केली भगवान श्रीकृष्ण, 100 शिव्या दिल्या. हगा राजसुयज्ञाच्या सभासदी, देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा शतदा दुर्वाक्य शब्द निस्तेजलासी. ज्ञानोबाराय सांगतात 100 वेळा निंदा केली, पण 100व्या निंदेला मग मात्र भगवान ताडकन सिंहासनावर उठून उभे राहिले, सुदर्शन चक्र सोडून दिलं आणि शिशुपालाचा त्या ठिकाणी मस्तक उडवलं. शिशुपालाचं मस्तक उडवल्याबरोबर शिशुपालाच्या शरीरातून एक ज्योत निघाली आणि ती ज्योत भगवंताच्या स्वरूपामध्ये सम्मिलित झाली. हे असं का घडलं? हे स्वतः युधिष्ठिर राजानं नारदांना विचारलं, असं का घडलं? हे भगवान याच्यावर एवढे रागावले का? याला मारल्यानंतर याची ज्योत भगवंताच्या स्वरूपामध्ये का प्राप्त झाली? नारदांनी सांगितलं, भगवान रागावून जर एखाद्याला मारलं तरी देखील ती व्यक्ती भगवंताच्या स्वरूपालाच प्राप्त होते. फळ देताना देव विषमता नाही करत. सगळ्यांना ते जे यशोदेला दिलं तेच कंसाला दिलं. म्हणून प्रेम करताना देवावर करावं. भीती जर मनामध्ये धारण करायची असेल तर देवाविषयीच धरावी. शत्रुत्व जर करायचं असेल तर देवाचंच करावं. आणि नातेसंबंध जर जोडायचा असेल तर देवाशीच जोडावा. त्यालाच आई मानावं, त्यालाच बाप मानावं. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विना चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठलच बाप, विठ्ठलच आई, चुलता, भाऊ बहीण सगळं विठ्ठलच. हा नातेसंबंध देवाशी जोडता आला पाहिजे. कारण त्याच्याशी संबंध आला, कोणत्याही निमित्ताने जरी संबंध आला तरी आपला मोक्ष ठरलेला आहे. मी सांगितलं, प्रेमाने तरी यावा, शत्रुत्व रूपाने जरी यावा, द्वेषाने तरी यावा, भीतीने तरी यावा, नाही तर नातेसंबंधाने तरी यावा, पण संबंध देवाशी यावा. भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी सांगितले, रावणानं सीता का चोरून आणली? तो रावण स्वतः सांगतोय, पंचवटी सन्मुख जाता मीच पावलो सायुज्यता, म्हणून सकळ कळ उद्धारणार्था सीता आणली चोरूनी. तो सांगतोय, ज्या वेळेला मी पंचवटीच्या समोर गेलो, तिथे गेल्यानंतर मी श्रीरामांना पाहिलं आणि पाहिल्याबरोबर मला स्वतःला सायुज्य मोक्ष मिळाला. मी स्वतः रामस्वरूप झालो. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. मग मला वाटलं, मी एकट्यानं का मोक्ष गावा? माझ्या संपूर्ण परिवाराला, लंकेला सगळा मोक्ष मिळाला पाहिजे. म्हणून त्याच्याकरता मी सीता चोरून आणली. कारण सीतेच्या निमित्ताने का होईना पण भगवान माझ्या लंकेमध्ये येते. म्हणून सकळ कळ उद्धारणार्था सीता आणली चोरूनी. सीता आणली चोरली, पण कशा करता? सकळ कळ उद्धारणार्था, सगळ्या कुळाचा उद्धार करण्याकरता सीता चोरून आणली. म्हणून देवाचं देणं हे सारखंच आहे. देण्यामध्ये जरी फरक असेल, देत असताना प्रक्रिया जरी वेगवेगळी असेल, एखाद्याला मारून देत असेल, एखाद्याला प्रेमानं देत असेल, एखाद्याला भयानं देत असेल, पण मोक्ष मात्र प्रत्येकाला सारखाच देतो. म्हणून देव समानच आहे. समस्तर्वेषु भूतेषु, सगळ्या भूतांना समानच देतो. यानंतर युधिष्ठिर म्हणाला नारदांना की नारदजी, मला भगवंताची त्या अवताराची कथा ऐकायची. कोणत्या अवताराची? नृसिंह अवताराची कथा ऐकायची. भगवंतानं नृसिंह अवतार का धारण केला, कशा करता धारण केला, ती कथा मला सांगा. नारदजी सांगायला लागले, ऐका. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप नावाचे 2 बंधू आहेत. दोघेही राक्षस आहेत. हे वास्तविक पूर्वजन्मामध्ये जय आणि विजय होते. स्वर्गामध्ये द्वारपाल होते. सनकादिक भक्त तिथे येत असताना यांना त्यांना आतमध्ये सोडलंच नाही. सनकादिकांना सनकादिकांचा अपमान केला म्हणून यांनी त्यांना शाप दिला की तुम्हाला राक्षस व्हावं लागेल. एकदा नाही 3 वेळा व्हावं लागेल. म्हणून ते मागच्या राम अवतारामध्ये कुंभकर्ण आणि रावण झाले आणि नृसिंह अवतारामध्ये त्याने हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप झाले. त्या हिरण्याक्षाला मारण्याकरता स्वतः भगवंताने वराह अवतार धारण केला. हिरण्याक्षाचा वध केला. आपल्या भावाला मारलंय म्हणून हिरण्यकश्यप चवताळला खरा, रागावला, पण आपल्या भावाच्या बायकोला आणि आईला समजावून सांगायला लागला की का रडताय, कशाला रडताय, शरीर जाणारच आहे, नाशिवंत आहे. वास्तविक आत्म्याला कोणी मारू शकत नाही. नैनय छिद्दंती शास्त्रानी नंद हती पावकहा. तो वेदांत सांगायला लागला त्यांना, आसुरी वेदांत.
आसुरी वेदांत म्हणजे स्वतःला अनुभव काहीच नाही, फक्त मुखानं बडबड करायची. कारण वाचून आणि पाठ करून ब्रह्माचं झाड कोणालाही उभं करता येईल, पण त्याचा अनुभव पाहिजे. तुकोबाराया सांगतात अनुभवा वाचून बडबडते. जर त्या गोष्टीचा अनुभव नसेल तर केलेलं बोलणं, जे बोलले गेले ते सगळी बडबडच आहे, व्यर्थ आहे. तसा हिरण्यकशिपू बडबड करायला लागला, कशाला रडता? आणि मग हिरण्यकशिपू म्हणला, माझ्या भावाला ज्यानं मारले त्या विष्णूचा बदला मी घेणार, त्याचा वध करण्याकरता मी तपश्चर्या करणार. आणि इथं त्याचं ज्ञान उघडं पडलं. जर खरंच तो ब्रह्मज्ञानी असता तर त्याच्या मनामध्ये बदल्याची भावना आलीच नसती, वध करण्याची भावना आलीच नसती. ज्या अर्थी त्याच्या मनामध्ये बदला घेण्याची भावना आहे, वध करण्याची भावना आहे, त्या अर्थी तो ब्रह्मज्ञानी नाहीच आहे, अजून मत्सर आहे. हिरण्यकशिपूच्या बायकोचं नाव आहे कयाधू. ही मोठी सात्विक आहे, जंभ नावाच्या राक्षसाची कन्या आहे, पण सात्विक आहे, नारायणाची भक्त आहे. तिला आधीचे 3 मुलं आहेत, सल्लाद, अनुल्लाद आणि इल्हाद. ही मोठी सात्विक आहे, पण हा हिरण्यकशिपू मात्र राक्षस आहे, पूर्ण दुराचारी. यानं ठरवलं की आता मी ब्रह्मदेवाकडून काहीतरी वर मिळवून घेणार आणि भगवान विष्णूचं नामनिशाण या जगामधून मिटवून टाकणार. म्हणून तो तपश्चर्या करण्याकरता मेरू पर्वतावरती गेला. घनघोर अशा तपश्चर्याला प्रारंभ केला. ते तपश्चर्याचं तेज वाढतच गेलं. पण इकडे इंद्रादिक देवांना काळजी वाटायला लागली, याची जर तपश्चर्या पूर्ण झाली आणि याला जर काही वरदान मिळालं तर हा काय त्या वरदानाचा चांगला उपयोग नाही करणार. हा पहिल्यांदा देवतांचा नाश करेल, पहिल्यांदा स्वर्गावरती आक्रमण करेल, म्हणून याची तपस्या भंग केली पाहिजे. म्हणून इंद्रादिक देवांनी नारद आणि तुंबरांना त्या ठिकाणी पाठवलं त्याची तपश्चर्या भंग करण्याकरता. नारद आणि तुंबर त्या ठिकाणी 2 पक्ष्यांचं रूप घेऊन तिथं आले. हा तपश्चर्या करताना त्या ठिकाणी ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः या नामाचा नामघोष करतोय, जय घोष करतोय. मग त्याची तपस्या भंग कशी करायची? म्हणजे नारद आणि तुंबर पक्षाच्या रूपामध्ये तिथं गेले. तो तिकडून म्हणला ओम ब्रह्मदेवाय नमः, ते इकडून म्हणायची ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः. माझ्या शत्रूचं नाव कोण घेतंय? शत्रूचं नाव घेतल्यामुळे त्याचं मन विचलित झालं. पाहायला लागला कोण घेते माझ्या शत्रूचं नाव? ज्याला मारण्याकरता मी तपश्चर्या करतोय त्याचंच नाव माझ्या पुढे कोण घेते? पाहिलं तर 2 पक्षी आहेत. त्या पक्ष्यांना मारण्याकरता त्यांच्या मागे धावू लागला. दिवसभर फिरवलं त्याला, दिवसभर फिरवलं आणि स्वतःच्या राज्याच्या सीमेवरती आणून त्याला संध्याकाळी सोडलं. त्याला वाटलं आता पुन्हा तपश्चर्याला जाण्यापेक्षा घरीच जाऊ, उद्या पुन्हा जाता येईल. पण तो घरी आला. घरी आल्याबरोबर काय तुम्ही पाहिला आपला पती तपश्चर्याला गेले होते, हे मधीच का आले? म्हणून आल्याबरोबर तिने विचारलं का हो काय झालं? तपश्चर्याला गेले होते ना, का आले परत? तो रागावलेला होता. तुला काय करायचंय? तिला कळालं स्वारी रागावलेली, आधी आपण जेवायला देऊ नंतर पाहू काय ते. म्हणून तिने जेवण तयारी केलं, स्वयंपाक जेवायला बसवलं. तो जेवायला बसला. जेवताना तिने विचारलं काय झालं, तुम्ही का आले परत? तुम्ही तपश्चर्याला गेले होते ना. त्याचा राग थोडा शांत झालेला होता. तो म्हणला त्या ठिकाणी 2 पक्षी आले आणि माझ्या शत्रूचं नाव घेत होते. तिने अजून खोदून खोदून विचारलं. स्त्रीला सवय असते स्त्रियांना खोदून खोदून विचारायची. ते म्हणलं कोणाचं नाव घेतलं? काय नाव तुमच्या शत्रूचं? तर तुला काय करायचं एवढं बारीक? तिला वाटलं जाऊन दे, रागामध्ये जेवण सोडून जाते, नंतर विचारू. म्हणून तो विश्रांती करायला बसला. त्यावेळी तिने हलूच विचारला सांगा ना काय नाव घेत होते ते 2 पक्षी? त्याला वाटलं एकांत आपण 2घच जण आहेत, तिला सांगावं म्हणून त्यानं सांगितलं मी ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः म्हणतोय आणि माझ्या पुढे मुद्दाम माझी तपस्या भंग करण्याकरता माझ्या शत्रूचं म्हणजे त्या नारायणाचं नाव घेत होते. ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः. कोणत्या का निमित्ताने पण त्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आलं आणि मुखामध्ये नाम येणं महत्वाचं. मी सांगितलं कोणत्याही निमित्ताने काही ना, देवाचं नाव कोणत्याही निमित्ताने जरी आलं तरी ते नाम सुख देतं. हिरण्यकशिपूच्या मुखातून भगवंताचं नामस्मरण घडलं. ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः असं सांगायला लागला बायकोला. त्या चिंतनामध्ये त्याचा आणि त्या बायकोचा, त्याच्या बायकोचा त्या रात्री समागम झाला, तिला गर्भधारणा झाली. दुसऱ्या दिवशी हिरण्यकशिपू उठून तपश्चर्याला निघून गेला. इकडे त्याची बायको गर्भवती झाली. 3 महिन्याचा गर्भ झाल्यानंतर इंद्राला वाटलं राक्षसाची पत्नी आहे, हिच्या पोटी येणार राक्षसच असणार, जन्माला येण्या अगोदरच हिला कुठेतरी नेलं पाहिजे. म्हणून इंद्र त्या कयाधूला पळून नेऊ लागला. तर नारदजी तिथं आडवे आले. नारदांनी अडवलं, म्हणले मूर्खा,
राजा आहेस, इंद्र आहेस, आणि एका लग्न झालेल्या स्त्रीला पळून नेतो, लाज वाटत नाही का तुला? नारदांनी त्यांच्याकडून ती कयादूला सोडून घेतलं आणि स्वतःच्या आश्रमामध्ये आणून ठेवलं. कयादू 3 महिन्याची गर्भवती आहे. नारदांच्या आश्रमामध्ये आल्यामुळं नारदांकडून तिला अनेक संतांची, अनेक भक्तांची चरित्र ऐकायला मिळाली. त्याचा परिणाम त्या गर्भावरती होत होता. कारण तुकोबाऱ्या सांगतात, गर्भाची आवडी मातेचा डोहळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे. गर्भवती स्त्री काय करते यावरती तिच्या मुलाचं भविष्य ठरलेलं असतं. म्हणून उगाच आपल्याकडे असं नाही म्हटलं जात, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. याच्यामध्ये मातेला प्राधान्य काय? कारण अपत्य कसं व्हावं, चांगलं व्हावं का वाईट व्हावं, याच्यामध्ये 70 ते 80% कारण माता आहे. म्हणून तुकोबारा पहिली धन्यता मातेला देतात, मग पित्याला देतात. कारण पिता पिता पण माता महत्वाची. मग तुकोबारा असं तुका म्हणे जाय नरका भक्ताची माय. जर मुलगा वाईट झाला तर पहिल्यांदा त्याची आई नरकाला जाते, तो जाईल तेव्हा जाईल. पण तुका म्हणे जाय नरका भक्ताची माय. मुलगा जर चांगला झाला तर पहिली धन्यता आईला आहे, आणि वाईट जर झाला तर पहिल्यांदा नरकाला आईलाच जावं लागतं. म्हणून आईने हे सांभाळावं गर्भवती असताना. ते संस्कार आपण ऐकलं असेल, मागच्या महिन्यामध्ये आळंदीमध्ये ज्ञानेश्वरी पाठांतराची परीक्षा झाली. यामध्ये एका 9 वर्षाच्या मुलानं 3000 ओव्यांचा पहिला भाग पाठ करून दिला. ज्ञानेश्वरीच्या 3000 ओव्या म्हणजे 10 अध्याय ज्ञानेश्वरीचे. कसे काय पाठ केले? आपल्या 10 वर्षाच्या 12 वर्षाच्या मुलाला वाचता सुद्धा येत नाही, तर 9 वर्षाच्या मुलानं 10 अध्याय पाठ केले. का बरं? कारण त्याच्या आईनं लग्न झाल्यानंतर प्रसूत होसपर्यंत, तो मुलगा जन्माला येईपर्यंत ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली होती. हो, म्हणून अंजनीचं वर्णन करताना सांगितले, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. हनुमानजी जे अंजनीच्या पोटाला आले, का आले? कारण अंजनीने आधी तप केलं. तप केल्याशिवाय, साधना केल्याशिवाय चांगली मुलं जन्माला येत नाही. हिरण्यकशिप जरी वाईट असला तरी कयादू मात्र सात्विक होती. तिचं त्या भजनामध्ये मन लागलं, त्याचा परिणाम कयादू प्रसूत झाली, आणि जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव ठेवण्यात आलं भक्त प्रल्हाद, प्रल्हादजी. इकडे हिरण्यकशिप तपश्चर्याला गेलेला आहे, त्याची तपस्या आता उग्र रूपामध्ये गेलेली आहे. त्या तपश्चर्याने ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाने विचारलं, वरमगृहे काय मागायचंय माग. राजानं सांगितलं, मला अमर होण्याचं वरदान द्या. हे ऐकल्यानंतर ब्रह्मदेव हसायला लागले, 4ही तोंडानं हसायला लागले. राजा म्हणला, का हसायला लागले? ब्रह्मदेव म्हणला, अरे मीच अमर नाही, तुला काय अमर करू, मलाच मारावं लागतंय. ज्ञानोबारा सांगतात, कैसी थोरीवेची मान पाहे पा, तो सृष्टीबीजाचा साठोपा, परी पुनरावृत्तीच्या मापाशी गजाला. मला सुद्धा पुनरावृत्ती, मला सुद्धा पुन्हा मारावं लागते, जन्माला यावं लागते. मीच अमर नाही, तुला काय अमर करू, दुसरं काहीतरी माग. मग तो म्हणला, मी जे दुसरं जे मागत ते मला तुम्हाला द्यावं लागेल, अमर पण सोडून. ते म्हणले, ठीक आहे देतो. त्याने सांगितलं, मला असा मृत्यू द्या की मला कोणत्या पुरुषाकडून मृत्यू नाही आला पाहिजे, कोणत्या स्त्रीकडून मृत्यू नाही आला पाहिजे. मला पाण्यामध्ये मरण नाही आलं पाहिजे, मला पृथ्वीवरती मरण नाही आलं पाहिजे, मला दिवसा मरण नाही आलं पाहिजे, मला रात्री मरण नाही आलं पाहिजे, मला 12 महिन्यांपैकी कोणत्याही महिन्यामध्ये मरण नाही आलं पाहिजे, मला अस्त्राकडून मरण नाही आलं पाहिजे, मला शस्त्राकडून मरण नाही आलं पाहिजे, मला सजीव वस्तूकडून मरण नाही आलं पाहिजे, आणि निर्जीव वस्तूंकडूनही मला मरण नाही आलं पाहिजे, मला प्राण्याकडूनही मरण नको, आणि मला माणसाकडूनही मरण नको. ब्रह्मदेवानं मोहामध्ये तथास्तु 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 म्हणत गेले. हे वरदान मिळाल्यानंतर मात्र हिरण्यकशिपू आधीच राक्षस, त्यामध्ये असं वरदान मिळालं. आधीच माकड, त्यामध्ये त्याने दारू पिली. मग काय त्याचे प्रताप सांगू ज्ञानोबाऱ्या सांगतात. तसं आधीच राक्षस, त्यात त्याला वरदान मिळालं. मग त्यानं सांगितलं, नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकशिपूचे. ज्या ज्या ठिकाणी भजन कीर्तन भागवत कथा काय काय जे काय होत असेल, धर्म यज्ञ होत असेल, ते सगळे बंद करा. ज्या ठिकाणी गायींचं पालन होत असेल ते सगळे मोडून टाका. जिथं ब्राह्मणाचा आचार होते ते सगळे सभा मोडून टाका, हे सगळं मोडून टाका. ज्या ठिकाणी वैष्णव संप्रदाय असेल तो वैष्णव संप्रदाय मोडून टाकायचा. देवाचं नाव नाही घ्यायचं, नाव घ्यायचं ते माझं नाव घ्यायचं. आता इथून पुढे हिरण्यकशिपूने तसं सांगितलं, दौंडीच तशी पिटवली. इकडे नारदांनी कयादूला आणि त्या प्रल्हादाला हिरण्यकशिपूकडे आणून सोडलं. तुमचा मुलगा आहे सांगितलं. हिरण्यकशिपूला आनंद झाला.
त्यांनी त्या प्रल्हादाला शिकण्याकरता शाळेमध्ये टाकलं. कोणत्या शाळेमध्ये? आसुरी शाळेमध्ये. त्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणजे शुक्राचार्य, दैत्यगुरु शुक्राचार्य. त्यांची 2 मुलं शंड आणि आमर्क हे तिथं शिकवायला. ते काय शिकवायचे? कसं मारायचं, कसं तोडायचं, जे जे काही वाईट आसुरी गुण ते सगळे शिकवायचे. पण प्रल्हादजी तिथेही सांगायचे की असं नका करू, असं नसतं, हे जीवन नाहीये. एके दिवशी ते शिक्षक बाहेर निघून गेले. प्रल्हादजींनी सगळ्यांना एकत्र केले, विद्यार्थ्यांना सांगायला लागले, अरे वाईट करू नका, चांगलं करा. या जगामध्ये वाईट करण्याकरता ताकद नाही लागत, ताकद लागते ती खरं करण्याकरता, चांगलं करण्याकरता. त्यांनी एक झाडाची फांदी तोडून आणायला सांगितली प्रल्हादांनी. त्या मित्रांनी तोडून आणली. त्यांनी सांगितलं आता जोडून दाखवा. मित्र हसायला लागले, म्हणले आता कशी काय जोडता येईल? पण प्रल्हादांनी नामाच्या बळावरती ती फांदी पुन्हा जोडून दाखवली. मित्रांना आश्चर्य वाटलं. असे चमत्कार करावे लागतात. ते चमत्कार पाहिल्यामुळे सगळेजण प्रल्हादाबरोबर भगवंताचं नामस्मरण करायला लागले. नारदजी, जे नारदांनी जो उपदेश केलेला आहे, ज्या नामाचा, ज्या नारायण नावाचा, त्या नारायण नावाचा त्या ठिकाणी जयघोष करायला लागला. त्या आसुरी शाळेमध्ये सुद्धा प्रल्हादजी सगळ्या मित्रांना एकत्र करून त्यांना शिकवतायत भगवंताचं नामस्मरण कसं करायचं. तेथील अध्यापक शिक्षक तिथे आले. शंड आणि आमर्क त्या भाषणामध्ये अडवण्याचा प्रयत्न केला. प्रल्हादाला हात लावला, जणू काय शक्तिपात झाला आणि ते शंड आणि आमर्क सुद्धा नामस्मरण करायला लागले. काय शक्ती असेल प्रल्हादाकडे. तेवढ्यात त्या ठिकाणी हिरण्यकश्यप आले. हिरण्यकश्यपूने पाहिलं, अरे मी ज्याला मारण्याकरता तपश्चर्या केली, माझा मुलगा त्याचंच नामस्मरण करते. आपलंच नाणं खोटं निघालं, जगाला काय नावं ठेवावी. त्यांनी आधी त्या शंड आणि आमर्कालाच बाजावून सांगितलं, काय शिकवलं तुम्ही माझ्या मुलाला? हे शंड आमर्क म्हणाले, आम्ही नाही शिकवलं, त्यानेच आम्हाला शिकवलं. तुमच्या मुलामुळे बाकीची मुलं सुद्धा तेच करायला लागलेले. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला घरी नेलं, समजावून सांगितलं, अरे बाळा त्याचं भजन करू नको, तो आपला वैरी आहे, तुझ्या चुलत्याला त्यानं मारलेलं आहे. प्रल्हादजी म्हणाले, नाही बाबा, त्यांना शरण जाण्यासारखं जगामध्ये दुसरं कोणीच नाहीये. ते सगळ्यांचे मालक आहेत, प्रभू आहेत, त्यांचं भजन सगळ्यांनी केलं पाहिजे. प्रल्हादजींचे संस्कार जे नारदांनी केलेले संस्कार आहेत, अत्यंत सौम्य भाषेमध्ये बापाला सांगतात. बाप माता उग्र भाषेमध्ये म्हणतोय, अरे सोड त्याचं भजन. अनेक वेळा प्रयत्न केले, पण प्रल्हादजी काय भजन सोडेना. मग त्याने सेवकांना सांगितलं की याला मारून टाका, हा माझ्या काही गरजेचं नाही. अनेक प्रयत्न केले, खोल दरीमध्ये लोटून दिलं. लोटून दिल्यानंतर ते पुन्हा घरी यायचे, नारायण नारायण एवढंच म्हणत घरी यायचे. उकळत्या तेलामध्ये टाकलं, तेल शांत झालं. अग्नीमध्ये टाकलं, अग्नी देखील शांत झाला. विषारी सापामध्ये टाकलं, त्या सापांची फुलं झाली. अनेक 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 प्रयत्न केले. त्याची बहीण हिरण्यकश्यपूची होलिका, ती होलिका आली. तिने सांगितलं, मला वरदान आहे, माझ्याकडे एक शाल आहे, ती शाल पांघरल्यानंतर मला अग्नी जाळू शकत नाही. मी ती शाल घेऊन या प्रल्हादाला अग्नीमध्ये बसते, मग बघते हा कथा कसा वाचतो. तिथे प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसली, पण तिचं ते वरदानही मिथ्या ठरलं. ती स्वतः जळाली, पण प्रल्हादाला काय झालं नाही. म्हणून हिरण्यकश्यपू बोंब मारायला लागला. तेव्हापासून होळीला बोंब मारतात. मग मात्र हिरण्यकश्यपू चवताळला. प्रल्हादाला म्हणाला, कोण वाचवतंय तुला? प्रल्हादाने सौम्य भाषेत सांगितलं, अहो या जगाला उत्पन्न करणारा, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पाळणारा, सगळ्यांवरती दया करणारा तो नारायण, तो नारायण मला वाचवतोय. कुठे आहे सांग मग तुझा नारायण? कोपोन या पिता बोले प्रल्हादासी, सांग ऋषिकेशी कोठे आहे, सांग कुठे आहे तुझा देव? प्रल्हादजी म्हणाले, माझा देव कुठं नाहीये, सगळीकडे येतो, तो तुमच्यात आहे, माझ्यात आहे, चराचरात भरलेला आहे तो. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलच. सगळीकडे भरलेला आहे, कुठं नाही सांगा ना. मग मात्र हिरण्यकश्यप चवताळा म्हणाले, या खांबामध्ये आहे का तुझा देव? हो, सगळीकडे म्हणजे खांबामध्ये सुद्धा आहे. हिरण्यकश्यपने गदा घेतली, धाडकन त्या खांबावरती लाथ मारली. खांबावर लाथ मारल्याबरोबर आतमधून भगवान प्रगट झालेले. ते भगवंताचं रूप आहे, अकराळ विकराळ. वरती शरीर अर्ध शरीर प्राण्याचं आहे, खाली अर्ध शरीर मात्र माणसाचं आहे. वरती सिंहासारखे ऐसा खांब काढाडला, सत्यलोकी ब्रह्मा दचकला. ब्रह्मदेव दचकले की काय झालंय. भगवान त्या खांबामधून बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर गुरु 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 भ्रमण करतायत, सिंहासारखे डाडकारी फोडतायत.
हिरण्यकश्यपाला मारण्याकरता भगवान गदा घेऊन त्याच्यावर युद्ध करतायत. बराच वेळ युद्ध केलं, त्याची गदा फेकून दिली. हिरण्यकश्यपाला उचललं, आपल्या मांडीवरती घेतलंय. गुर 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 करत भगवान त्या ठिकाणी उंबरट्यामध्ये जाऊन बसले. उंबरट्यामध्ये बसून त्याला आपल्या मांडीवरती घेतलं आणि विचारलं, सांग आता रात्र आहे का दिवस आहे? तो म्हणला, रात्र नाही दिवस नाही, संध्याकाळ आहे. सांग 12 महिन्यापैकी कोणता महिना आहे? अधिक महिना होता. 12 महिन्यापैकी कोणताच महिना आहे? सांग माझी नख सजीव आहे का निर्जीव आहे? सजीवही नाही, निर्जीवही नाही. सांग माझ्या हातात शस्त्र आहे का अस्त्र आहे? शस्त्र नाही ना अस्त्र नाही. सांग मी प्राणी आहे का माणूस आहे? प्राणीही म्हणता येत नाही, माणूसही म्हणता येत नाही. तुझे सगळे वर पूर्ण झाले. आणि भगवंताने त्या ठिकाणी त्याच्या आतमध्ये नखं टाकलेली आहेत आणि फाडून फाडून भगवान त्याला पाहताय. बराच वेळ झाला त्याला फाडून, त्याचे प्राण निघून गेले, तरी देखील भगवान त्याला फाडतच राहिले. का बरं फाडत राहिले? कारण भगवान म्हणतायत, याच्याच पोटामधून माझा प्रल्हाद उत्पन्न झालेला आहे, आतमध्ये अजून एखादा प्रल्हाद आहे का पाहावं. म्हणून भगवान त्याचे पोट फाडून पाहतायत, आतमध्ये प्रल्हाद आहे का. भगवंताने त्याला फेकून दिलं आणि भगवान त्याच्या सिंहासनावरती जाऊन बसले. गुर 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 भगवंताची चालूच आहे. ते क्रोधायमान रूप पाहून सगळे घाबरले. सगळ्यांनी विनंती केली, शांत व्हा देवा. सगळे देव आले, पण देव काही शांत होईना. स्वतः ब्रह्मदेव गेले, पण भगवंताची गुर 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 चालू आहे. काळाची देव असणारी, संहाराची देवता असणारी भगवान शंकरही तिथं आले, पण भगवान काही शांत होईना. काय करावं म्हणून कोणीतरी सांगितलं, माणूस बाहेर कितीही जरी बडबड करत असला, कितीही जरी वाघासारखा वावरत असला, तरी घरी गेल्यावरती तो म्याव म्यावच करतो. म्हणून त्यांच्या बायकोला बोलवा. लक्ष्मीला बोलवलं. लक्ष्मी म्हणाली, यांना शांत करायचंय, माझ्या डाव्या हाताचं मध्ये. लक्ष्मीला जरा जास्तच जवळ येऊ दिलं. जशी लक्ष्मी जवळ आली, पुन्हा भगवंताने गुर 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 केलं. लक्ष्मी मात्र धावतच पळत गेली. म्हणली सगळी रूपं पाहिली यांची, पण हे रूप काय आजपर्यंत पाहिलं नाही. कसं काय शांत करायचं? ब्रह्मदेव म्हणाले, ज्याच्याकरता हे रूप धरलंय त्याला समोर पाठवा. म्हणून प्रल्हादजीला तिथं पाठवलं. प्रल्हादजी भगवंताच्या जवळ गेले, साष्टांग दंडवत घातला. कोण आपल्याला नमस्कार करते म्हणून पाहिलं आणि भगवान शांत झाले. प्रल्हादाला आपल्या मांडीवरती उचलून घेतलंय. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडीवरी भक्त सुखी निमाला. प्रल्हादाला पाहून भगवान शांत झाल्याबरोबर सगळ्यांना लाज वाटायला लागली. अरे आपण इतके देव असून सुद्धा आपल्याला देवाला शांत करता नाही आलं. प्रल्हादाने भगवंताला शांत केलं. मग नरहरी भगवान, नृसिंह भगवान त्या ठिकाणी भगवंताला चाटायला, प्रल्हादाला चाटायला लागलेले. कारण प्राण्याची प्रेम करण्याची पद्धतच तशी आहे. गाई जी प्रेम करते ना, ती कशी करते? चाटते. प्रल्हादाला चाटायला लागले. प्रल्हादाला म्हणायला लागले, माफ कर प्रल्हादा. का बरं? प्रल्हाद म्हणतात, का काय झालं? ते म्हणले, मला याला उशीर झाला, माझ्यामुळे तुला किती दुःख सहन करावं लागलं, मला माफ कर. माग, तुला काय मागायचं ते, काय देऊ तुला मी? प्रल्हादजी म्हणले, मी भक्ती केली, व्यापार नाही केलेला तुमच्याकडून काही घ्यायला, मला काहीच मागायचं नाही. तरी काहीतरी मागा ना, काहीतरी मागा. प्रल्हादाने मागणं सांगितलंय, मला एवढंच द्या. यदि राशीशे मे कामान वरांस्तम वरदर्शभ. माझ्या मनामध्ये तुमच्याकडेच काय, पण संपूर्ण जगामध्ये कोणाकडे न मागण्याची वासना यावी. माझ्या मनामध्ये वासनेचा अंकुरच कधी येऊ नये, कधीच कोणाकडे मागण्याची इच्छा मला येऊ नये, असं मला वरदान द्या. मी कधीच कोणाकडे काही मागितलं नाही पाहिजे. मग प्रल्हादजींचं तोंड पहिलेलं पाहिलं. नृसिंह भगवान म्हणाले, का बरं तोंड पडलंय? त्यांनी सांगितलं, वास्तविक मुलाचा धर्म असा आहे की त्यानं आपल्या बापाचा उद्धार करावा, पण माझ्यामुळं माझ्या बापाला मारावं लागलं, म्हणून मला दुःख होतंय. नृसिंह भगवान म्हणले, दुःख करू नका. तुझ्यासारखा मुलगा ज्या कुलामध्ये उत्पन्न होतो त्याचा बापच काय, बापाच्या 21 पिढ्या आणि आईच्या 21 पिढ्या, 21 कुळ आईची आणि 21 कुळ बापाची, 42 कुळाचा उद्धार होतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाच हरिक वाटे देवा. तुझ्यासारखे पुत्र ज्या कुलामध्ये उत्पन्न होतात त्या कुलाची सेवा करण्याची इच्छा स्वतः आम्हाला होते. तुका म्हणे, मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. अशा सात्विक मुलांची सेवा घडावी म्हणून मला इच्छा होती. यानंतर भगवान निघून गेले आणि प्रल्हादजी त्या नगरीचे राजे झाले. पुढे त्यांनी राज्य कसं केले याचं वर्णन आलेलं आहे. आणि या ठिकाणी सप्तम स्कंद पूर्ण झालेला आहे. उद्या आपण अष्टम स्कंदाला सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण